दरीकुणूर व सिद्धनाथ परिसरात द्राक्ष बागायतदार बेदाणा निर्मितीसाठी सज्ज. बेदाणा दर वाढल्याने अनेक शेतकरी खुश. दरीकुणूर तालुका जत जिल्हा सांगली व सिद्धनाथ तालुका जत जिल्हा सांगली या परिसरामध्ये द्राक्षाचा हंगाम जोरात सुरू झाला असून गेल्या 2 ते 3 महिन्यापासून द्राक्ष बागेची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे. गेल्या 8 दिवसापासून अनेक व्यापारी या गावामध्ये सज्ज झालेले आहेत. तर सिद्धनाथ तालुका जत जिल्हा सांगली येथे 2 ते 3 मोठे नेटिंग मशीन असल्याने या ठिकाणी बेदाणा निर्मितीसाठी जोरदार तयारी सुरू झालेली आहे. गेल्या 4 ते 5 वर्षापासून बेदाण्याचे दर पडल्याने अनेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. मात्र सध्या गेल्या 8 ते 10 दिवसापासून बेदाण्याचे दर चांगले वाढल्याने किमान 200-250च्या आसपास बेदाणा गेल्यामुळे या परिसरातील शेतकरी खुश झालेले आहेत. दरीकुंड तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी विश्वास भोसले यांनी आपल्या सर्व द्राक्षाचे बेदाणा करण्याचा निर्णय घेतला असून यावर्षी तरी किमान बेदाण्याला चांगला दर मिळेल अशी ग्वाही त्यांनी TV1 मराठीशी बोलताना दिली. सध्या दरीकुंडूर व सिद्धनाथ परिसरामध्ये बेदाण्याची लगबग सुरू झाली असून आपण जर बघितलं तर सिद्धनाथ तालुका जत जिल्हा सांगली येथे नेटिंग मशीन आहे. या नेटिंग मशीनच्या बाहेर या ठिकाणी बेदाणा उन्हामध्ये वाळत ठेवलेला आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये बॉक्समध्ये तयार करून हा बेदाणा विक्रीसाठी जाणार आहे. त्यामुळे हजारो नागरिकांच्या हाताला बेदाणा निर्मितीचे काम लागलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत गेल्या 4 ते 5 वर्षाचा विचार केला तर यावर्षी बेदाण्याला दर चांगला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील असा अंदाज येथील शेतकऱ्यांनी TV1 मराठीशी बोलताना व्यक्त केला. Press the bell icon on the video and never miss another update.